कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी मी बोललो असा, त्यांनी सांगितलं की जवळजवळ 9 कोटी 80 लाखाचं नुकसान झालेलं आहे. ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत त्या गाड्यांचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे सणसवाडीचे लोक मला आता भेटले आणि त्या ठिकाणी सणसवाडीमध्ये मूळ नामदेव पवार नावाच्या एकाच व्यक्तीचं घर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 1000 कामगार जे आहेत त्या MIDC मध्ये काम करणारे, तर हे कामगार भयभीत आहे. त्यामधले 4-5 कामगार मला भेटले आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता सणसवाडीमध्ये राहू शकत नाही. तर मी SP शी बोललेलो आहे की त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं पाहिजे. आणि हे सगळे कामगार होते ते मराठा समाजाच्या ज्या काही घरं होती किंवा काही त्यांचे रूम्स होत्या त्यामध्ये राहणारेच ते होते बाबा त्यांनी. तर एक तर त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं पाहिजे अशा सूचना मी SP यांना दिलेल्या आहेत. त्यानंतर कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये याची काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत असं SP सांगितलेलं आहे. पण मी SP समोर ही शंका व्यक्त केली की आपण वडूतून निघालेला मोर्चा आहे तो रस्त्यामध्येच अडवणं अत्यंत आवश्यक होतं. जसं मुंबईला मोर्चे निघाले की ते काळा घोड्याजवळ अडवायचे आणि पुढं मंत्रालयाला कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना पकडायचे. त्याप्रमाणे जर कदाचित वडूमध्ये ज्या सगळ्या लोकांना अडवलं असतं तर कदाचित हा पुढे झालेला अनुचित प्रकार घडू शकला नसता. तर याची चौकशी करावी. आता न्यायालयीन चौकशी मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलेली आहे, तर याची पूर्णपणे चौकशी करावी. आणि यामध्ये जे दोषी लोक आहेत, ज्या ग्रामपंचायतीने ठराव केले होते त्यांच्यावरती ऍक्शन होणं अत्यंत आवश्यक आहे. की आज आम्ही बंद पाळत आहोत. 1 जानेवारी हा काय दलित आणि मराठा समाजाच्या वादाचा विषय नाही, तो पेशव्यांना हरवण्याचा तो दिवस होता. त्यामुळे मराठा समाज आणि दलितांमध्ये या विषयावर संघर्ष होण्याची कोणती आवश्यकता नव्हती. पण अॅट्रॉसिटीचा एक राग मराठा समाजामध्ये आहे. कोपर्डीच्या प्रकरणाच्या नंतर अॅट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी सुरुवातीला करण्यात आली. नंतर मग त्यामध्ये बदल करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून मी हेच सांगतो की अॅट्रॉसिटी ऍक्ट अजिबात रद्द होणार नाही. हा कायदा पार्लमेंटने तयार केलेला कायदा आहे. आणि जर अॅट्रॉसिटीची एवढी भीती वाटत असेल तर दलितांना आपला मित्र मानून त्यांच्यावर हल्ले करू नये. त्यांनी सामूपचाराने दलितांच्या बरोबर राहिलं पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये मात्र दलितांच्या वस्त्यामध्ये आपले पाय भिजवणारे अनेक राजकीय नेते कार्यकर्ते आहेत. दलितांची मतं मिळाली पाहिजे. दलितांच्या मताशिवाय ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला सत्ता मिळत नाही, तालुक्यामध्ये सत्ता मिळत नाही. मग आपण इतर वेळेला दलितांवरती हल्ले करणं हे योग्य नाही. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बिघडलेलं वातावरण हे सांगण्यासाठी माझा पक्ष हा प्रयत्न करतो आहे. 3 तारखेला झालेला जो बंद होता हा जरी प्रकाश आंबेडकरांनी अनाउन्समेंट केलेली असली तरी माझा पक्ष हा त्या आंदोलनामध्ये आघाडीवर होता. सगळा समाज त्यामध्ये आघाडीवर होता. त्यामुळं प्रकाश आंबेडकर मोठे झाले अशा पद्धतीची चर्चा आहे. ते मोठे झाले तर मला त्यामध्ये आनंद आहे. ते आमचेच नेते आहेत, बाबासाहेबांचे नातू आहे. मी काय बाबासाहेबांचा नातू नाही आहे. त्यामुळं त्यांनी मोठं व्हावं. परंतु या विषयावर राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही. आणि मी काय कागदी वाघ अजिबात नाही, मी डाण्या वाघ आहे. जरी मंत्री झालेलो असलो तरी मी बँकरच्या मुंबईमधून मी आलेलो आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांच्या संविधानावर काहीतरी आळ येईल अशी भूमिका ज्या ज्या वेळेला माझ्या समोर आलेली आहे त्या वेळेला मी त्याचा कठोर विरोध केलेला आहे. अनंत हेगडे हे माझ्या बरोबर राज्यमंत्री आहे आणि त्यांनी ज्यावेळेला अशी भाषा केली की आम्ही संविधान बदलायला आलेलो आहोत, त्याच वेळेला भाजपच्या प्रवक्त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही संविधान मजबूत करण्यासाठी सत्तेवर आलेलो आहोत. नरेंद्र मोदी नेहमी सांगतायत की संविधान हा माझा धर्मग्रंथ आहे. बाबासाहेबांच्या मुळेच मी इथं सत्तेवर आलेलो आहे, त्यांच्या संविधानामुळं. त्यामुळे हे सरकार संविधान बदलेल अशी परिस्थिती अजिबात नाही. आणि त्यामुळं काही नेते संविधान बचाव रॅली काढण्याचा प्रयत्न करतायत मुंबईला. तर त्यांनी संविधानाची काळजी करू नये. संविधानाची काळजी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मी समजत आहे. शेवाळे जर आले नाही त्यांना बोलवून गेले.
तर संविधानाची चिंता अजिबात करू नये. मी त्या ठिकाणी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की संविधान बचाव रॅली काढण्यापेक्षा आपला पक्ष बचाव रॅली त्यांनी काढली पाहिजे. आणि संविधान पत्रांना बघू द्या बघून आपले बसलेले उठा. त्यामुळे मला वाटतं की हे राजकारण करायचं असेल तर करण्याचा अधिकार आहे. आमच्या सरकारवर टीका करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. पण सरकार म्हणतंय की संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे. पण समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न, समाजाची जी एकता आहे ती दुभवण्याचा प्रयत्न, ही बाब विरोधकांकडून चांगली तर नाही. त्यामुळं त्याने राजकारण खेळायचं असेल तर त्याने 2019च्या निवडणुकीमध्ये खेळावं. आम्ही काय केलेलं आहे, काय केलेलं नाही आहे. आम्ही जे काही काम केलेलं आहे गेल्या 3.5 वर्षामध्ये त्याचा पाडा आम्ही वाचणारच आहोत. परंतु आमच्या विरोधामध्ये वेगळ्या मुद्द्यावर टीका करायला हरकत नाही. पण संविधान हे बदलणार आहे, दलितांचं आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. त्यामुळं मला असं वाटतं की या संबंधामध्ये माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की राजकारण न करता समाजकारण करावं आणि समाजामध्ये कसं ऐक्य निर्माण होऊ शकेल यासाठी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. काल प्रकाश आंबेडकर असं म्हणालेले आहेत की काल प्रकाश आंबेडकरांनी दिल्लीची प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यात त्यांनी असा आरोप केलाय की एकबोटे आणि भिडे यांना अटक होत नाहीये, यामागे पीएमओ कडनंच त्यांना सपोर्ट केलं जात आहे आणि म्हणूनच ही अरेस्ट होत नाही. आता मी ते एसपी बरोबर आणि कलेक्टर यांच्याबरोबर बोललो आणि त्यांनी सांगितलंय की कुणी एकबोटे असो की भिडे असो कुणाची भीड आम्ही राखणार नाही. कारण आम्हाला ती पुरावे जमा करायचे आहे. कुणाला एकदा अटक केली की त्यांना लगेच जामीन मिळेल अशी परिस्थिती असू नये. म्हणून याच्या पाठीमागे काय जे सगळे मोबाईल्स आहेत, काय व्हायरल काय मेसेज गेलेले आहेत, कुणाला काय चर्चा झालेली आहे, तर या सगळ्या बाबींचा आम्ही अभ्यास करतो आहोत आणि योग्य वेळेला आम्ही नक्की त्यांना अटक करू. 23 दिवस झाले, किती दिवस हा अभ्यास चालणार आहे असं तुम्हाला वाटतं? 23 दिवस झालेत घटना होऊन, किती दिवस हा अभ्यास त्यांनी करावा? अभ्यास म्हणजे आता अभ्यासाचा शेवट चांगला राहिलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर भिडे आणि एकबोटेंना नक्कीच अटक होणार आहे. त्यामुळे मला त्यामध्ये काही अडचण अजिबात वाटत नाही आहे. आणि कुठंतरी पंतप्रधानांच्या बरोबर भिडेंचे फोटो आहे, सीएमच्या बरोबर त्यांचे फोटो आहेत. आता ते एक चांगले सुप्रतिष्ठान ते चालवता म्हणून ते सीएमना भेटले असतील असे अनेक लोक भेटत असतात. परंतु सीएमना भेटले आणि पंतप्रधानांच्या बरोबर फोटो आहे म्हणून त्यांना संरक्षण मिळतंय या मताची मी सहमत अजिबात नाही. एनडीए सरकार अजिबात अशा आरोपींना किंवा अशा गुन्हेगारांना सोडविण्यात येणार नाही. कुणी असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका केंद्राची आणि राज्याची राहणार आहे. म्हणून मला असं वाटतं की पोलिसांना मी आज सूचना दिलेल्या आहेत की आपण जास्त अंत पाहू नका आणि लवकरात लवकर या दोघांना जशी आपल्याला अटक करायची आहे त्याचप्रमाणे या दंगलीमध्ये जे लोक होते त्या सगळ्या लोकांना अटक करणं अत्यंत आवश्यक आहे, अशी आपली भूमिका पण त्यांच्यासमोर मांडलेली आहे. एक तरची घटना पोलिसांनी नीट हाताळली नाही व पोलिसच त्याला जबाबदार असं आपलं नाही, पोलीस जबाबदार म्हणजे पोलिसांनी ज्या वेळेला 29 तारखेला पौडू गावामध्ये जो प्रकार घडला त्या ठिकाणी तो बॅनर फाडण्यात आला, गोविंद गायकवाड यांची जी स्मारकाची कमान होती ती तोडण्यात आली, त्यानंतर 2 समाजाला एकत्र बसवलं, पोलीस तिथं ताबडतोब आले आणि त्या ठिकाणी दलितांची 15 घरं आहेत, त्या एका घराला हात लागलेला नाही आहे. म्हणजे वातावरण जरी असं उलटसुलट असलंही तरी त्या ठिकाणच्या दलितांवर हल्ला वगैरे असा प्रकार अजिबात घडलेला नाही आहे. फक्त त्या काहीतरी 49 लोक त्या प्रकरणामधले पकडले, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी चालवण्यात आला आणि त्यामुळं सगळे तरुण एकत्र आले आणि त्यांना वाटलं की आमच्यावर अॅट्रॉसिटी लावतात वगैरे आणि या आम्हाला तुम्ही काय सगळे लेटर आहेत
महाराष्ट्राचे अध्यक्ष आता सर तुमच्या पक्षाचे उपमहापौर आहेत सिद्धार्थ देंडे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांनी जो एक अहवाल दिला त्याच्यामध्ये एनकोट्यांनी मीडियामध्ये ठपका ठेवला. पण दुसरीकडे आता विभागाने खुलासा केला की अशी कुठलीच समिती नेमली नव्हती. आता मी देंडेंशी बोललो आणि देंडेंनी सांगितलं की पोलिसांनी आम्हाला ही जबाबदारी दिली होती. आम्ही त्याची पूर्णपणे चौकशी केलेली आहे. बरीचशी पुरावे ऑडिओ व्हिडिओ आम्ही जमा केलेले आहे. विश्वास नांगरे पाटील खोटं बोलतायत का? विश्वास नांगरे पाटील हे खोटं बोलतायत काय याचा अर्थ? काय विश्वास नांगरे पाटलांनी जो खुलासा केला की असं काहीच त्यांची कायदा सुव्यवस्था राखण्याकरता समिती नेमली होती. त्यांना असं कुठलाही अहवाल द्यायला सांगितलं नव्हता. खरं काय नाही, खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं? समन्वय समिती होती का फॅक्ट फाइंडिंग कमिटी होती म्हणजे सत्यशोधन समिती होती? आमचं समन्वय समिती होती आणि त्या समन्वय समितीमध्ये जेवढे पुरावे त्या दलित सगळे जेवढे त्या ठिकाणी आलेले प्रतिनिधी होते त्यांच्या वतीने दलितांकडे ज्या ज्या पुरावे आहेत ते सगळे पुरावे एकत्रित करून पोलिसांना देऊन पोलिसांना हा तपास योग्य दिशेने करण्याकरता मदत करण्याकरता ती कमिटी होती. आणि ते सगळे पुरावे आम्ही एकत्रित करून तो जो अहवाल आहे तो तयार करून आम्ही त्यांना दिला. नांगरे पाटील असं म्हणतात त्याच्या बाबतीत की एक नंबर आम्ही दिला होता त्याच्यावरती पुरावे पाठवायला सांगितले होते आणि तुमची जी समिती तुम्हाला जी समिती स्थापन करायला सांगितली होती ती फक्त शांतता पाळावी यासाठी. मुळीच नाही, नांगरे पाटील खोटं बोलतायत. मी स्पष्ट सांगतो. पाहिजे तर त्यावेळेचे ते मिनिट्स घ्या, त्यावेळेचे फोटो आहेत, ऑडिओ आहेत, त्यांनी जे काय बोलले ते ऑन टाइम सहमत आहात का त्यांच्याशी? नांगरे पाटील खोटं बोलतायत, तुमचे जे उपमहापौर म्हणतात त्याशी तुम्ही सहमत आहात का? मला दोघांनी खोटं बोलणं दोघांनी खरं बोला तो नाही प्रश्न खोटं बोलतात याच्याशी तुम्ही सहमत आहे? खोटं म्हणजे आता त्या दोघांचं काय बोलणं चाललंय ते मला माहित नाही. एकतर कार्यकर्ते म्हणून आणि त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून या लोकांनी त्याचा अभ्यास करून लोकांची चर्चा करू त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल त्यांनी तपासून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं की समितीचा अहवालाची आवश्यकता नाही आहे. ही पोलिसांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कुठल्या तरी प्रायव्हेट संस्थेची आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यामुळे यांना ते सांगितलं होतं किंवा जरी सांगितलं नसलं तरी आणि जर काही मुद्दे त्या ठिकाणी दिले असतील इन्क्वायरीसाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी तर त्याचाही पोलिसांना चौकशी करण्यासाठी त्यांना त्याची मदत मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नांगरे पाटील यांनी त्या ठिकाणी इतर कोणत्याही गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळ्या पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले आणि पुणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर महाराष्ट्रामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. इतर ठिकाणी सणसवाडीमध्ये झाल्यानंतर दलित समाजावर कुठं दगड मारले हल्ला झाला इतर ठिकाणी असं काही चित्र नाही आहे. त्यामुळे नांगरे पाटील यांनी चांगलं काम केलेलं आहे. फक्त आता चांगलं काम करायचं राहिलेलं आहे या दोघांना अटक करणं एवढं काम राहिलेलं आहे. तर त्यांनी मला वाटतं की पोलिसांनी कोणाला घाबरण्याची आवश्यकता अजिबात नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही आहोत म्हणजे त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांना नैतिक धैर्य देण्यासाठी आम्ही आमचा सगळा समाज आहे आणि सरकारही तुमच्यासोबत आहे. त्यामुळं आता पोलिसांवरही जबाबदारी आहे. नांगरे पाटील यांच्यावर जबाबदारी आहे, एसपींवर जबाबदारी आहे आणि याची चौकशी करून मला वाटतं की जर संबंधित काय असतील तर त्यांच्या विरोधामध्ये तशा पद्धतीची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. काल कोर्टामध्ये हाच प्रश्न स्वतः जजनी सुद्धा विचारला की अरेस्ट का होत नाहीये या लोकांना. आरोप होतोय की प्रेशर आहे आणि म्हणूनच अरेस्ट होत नाहीये कारण इतके दिवस होऊन गेलेले आहे. तुम्ही असं म्हटलंय की पोलिसांनी घाबरण्याची अगोदर मी म्हणालो तसं आता पोलिसांना मी बोललो एसपीना बोललो त्यांचं म्हणणं आहे पुरावे जमवण्याचं काम चाललेलं आहे. हे स्ट्रॉंग करायची असेल तर त्यांना पकडल्यानंतर लगेच जामीन व्हावा असं आमचं मत अजिबात नाही. जर या दंगलीच्या पाठीमागे कट होत आहे आम्हाला मान्य आहे. कुणी केलेलं आहे हे पुरावे आम्ही जमा करतो आहोत आणि लवकरच आम्हाला पुरावे सगळे मिळाले की आम्ही नक्कीच अटक करणार आहोत असं पुरावे जे आहेत ते स्ट्रॉंग पुरावे ते पुरेसे आहेत असं वाटत नाही का? पुराव्याचा तर केला तर मी त्यांना असं सांगितलंय बाबा समाजामध्ये मोठा गैरसमज होतो आहे आणि सगळं झालेलं असताना दंगल घडते आणि आरोपी मात्र बाहेरच असतात. हे तुमच्या सरकारचा अपयश नाही का? चौकशी आता चौकशी होते म्हणजे अजून थोडा उशीर लागलेला आहे. प्रश्न हे तुमच्या सरकारचा अपयश नाही का? हे ज्या सरकारचे तुम्ही पण एक सरकारने तर आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. न्यायालयीन चौकशी जाहीर केलेली आहे. सगळ्या पोलिसांना आदेश दिलेले आहेत. जो 3 तारखेला 2 तारखेला बंद झाला त्यामध्ये महाराष्ट्रभर पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे. कोणत्याही ठिकाणी विशेष करून लाठीमार किंवा फायरिंग किंवा अश्रुधूर वगैरे असे प्रकार घडले नाही. हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर आले
आणि त्यांनी कुणाच्या दुकानाला हात लावला नाही. त्यामुळं काही लोकांवर 395, 307 लावण्यात आलेले आहे. त्या संबंधात मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे की बाबा जिथं अनावश्यक आहे त्या ठिकाणचे 395चं कलम काढलं पाहिजे, त्यानंतर 307चं कलम काढलं पाहिजे. तर हे काय सरकारचं अपील म्हणता येणार नाही, पण पोलिसांनी थोडं काम करावं. सर, दंगल ज्यावेळेस घडली त्याचा अर्थ सामाजिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलं आणि त्यातून ही दंगल घडलेली आहे. ही दंगल घडणं म्हणजे सरकारचं अपयश वाटत नाही तुम्हाला? दंगल घडणं हे सरकारचं अपयश. आता एक तर पोलिसांचं काय प्रमाणामध्ये अपयश आहे, पण तरी पोलिसांनी भीमा कोरेगावमध्ये जमलेल्या जमावाकडे कोणाला याचं जाऊ दिलं नाही किंवा तिकडच्या लोकांनी इकडे येऊ दिलं नाही. त्यामुळं अजूनही जो मोठा संघर्ष जो होण्याची शक्यता होती तो होऊ शकला नाही. पण पोलिसांनी त्या ठिकाणी प्रिकॉशन घेतलेली आहे. पण आपण म्हणताय त्या मताशी मी सहमत आहे की पोलिसांनी ते वडू गावातून निघालेल्या लोकांना अडवायला पाहिजे. त्यांना तिथंपर्यंत सणसवाडीपर्यंत जाऊ दिलं होते त्यांना. पण मला असं वाटतं की जरी हे तरुण तिथं आले नसते तरी सणसवाडीमध्ये जे घरावरून दगडफेक करण्यात आली, बिल्डिंगवरून दगडफेक करण्यात आली, याचा अर्थ असा की त्या ठिकाणी प्लॅनिंग करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी बंद जे जाहीर करण्यात आला होता, सगळी दुकानं बंद केली होती, हॉटेलं बंद केलेली होती. याचा अर्थ असा आहे की हे ओढूवरून हे लोक आले नसते, समजा त्यांना अडवलं असतं तरी सुद्धा कट करून दंगल करायची, हल्ला करायचा असं ठरवूनच हा झालेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पोलिसांनी प्रिकॉशन घेतलेली आहे. पण तरी कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीचा दंगा होण्याची शक्यता असेल तर इंटेलिजन्सनी तशी रिपोर्ट केली पाहिजे आणि त्या धर्तीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे. आता वडूमध्ये झाल्यानंतर लगेच पोलीस शेकडोच्या संख्येने गेली आणि तिथं मी अगोदरी म्हणालो दलित समाजाची 15 घरं आहेत, पण एका घरावर दगड मारण्यात आले नाही आहे. त्यामुळं ते मला त्या दिवशी म्हणाले की नाही आमचं सगळं मिटलेलं आहे, आम्हाला काहीच अडचण अजिबात नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की तरी अजून थोडी प्रिकॉशन घेणं अत्यंत आवश्यक होतं. आणि अनेक वेळेला दंगल करायची कुणी ठरवलं असेल तर मग दंगल झाल्यावर पोलीस येतात, दगडफेक झाल्यानंतर पोलीस येतात. त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं की आता जे झालेलं आहे ते पुन्हा होऊ नये याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना अटक केली पाहिजे. तुम्ही कॉन्स्पिरसी म्हणताय याच्या मागे होती, पण याच्यामध्ये भिडे आणि एकबोटे यांचा रोल नेमका तुमच्यामध्ये काय आहे? आता ती चौकशी करावी. आता मी म्हणण्यापेक्षाही अनेक पुरावे समोर येत आहेत आणि त्यामुळं शिवप्रतिष्ठानशी संबंधित असणारी किंवा एकबोटे जी काय हिंदू एकता काय संघटना समस्त हिंदू आघाडी जी आहे तर ते त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या संबंधामध्ये अशा पद्धतीची ती चर्चा होती. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की बरेचसे पुरावे जर पोलिसांकडे आलेले असतील आणि मलाही जी माहिती मिळालेली आहे त्यामुळं माझंही मत असं आहे की त्यामध्ये संभाजी भिडे आणि एकबोटे यांचा संबंध असावा आणि ते पुरावे गोळा करून पोलिसांनी त्यांना अटक करावी. आणि जी काही मध्यंतरी चर्चा अशी होती की जिग्नेश मेवानी यांच्या भाषणामुळं दंगल झाली का, मी स्टेटमेंट केलं होतं बाबा जिग्नेशनी काय एल्गार रॅली ठेवली होती तर त्या रॅलीमध्ये झालेल्या भाषणांचा आणि दंगलीचा काही संबंध नाही आहे. त्यांची रॅली झाली नसती तरी हल्ला होणारच होता. त्याचं भाषण ऐकून कुणीतरी जाऊन हल्ला केला असं चित्र अजिबात नाही आहे. त्यामुळे जिग्नेशने सुद्धा तो जर का आंबेडकरवादी असेल तर त्यांनी जे बी म्हटलं पाहिजे, त्यांनी लाल सलाम म्हणता कामा नये, त्यांनी नक्षलवाद्यांच्या नादाला लागता कामा नये. जर तो खरा आंबेडकरवादी असेल तर आंबेडकरवादांचा आणि नक्षलवादाचं कधी जमलेलं नाही आहे. नक्षलवादी सगळे आमचे मित्र आहेत. मित्र आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे की ते आपलं घरदार सोडून दलित, आदिवासी, गोरगरीब, शेतमजूर यांच्या न्यायासाठी ते संघर्ष करत आहेत, ते जंगलामध्ये राहत आहेत, अंडरग्राऊंड राहत आहेत. तर पण त्यांचा मार्ग अयोग्य नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नक्षलवादाला पूर्णपणे नकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवादी जी भूमिका आहे, मार्क्सवादी आमचे मित्र असू शकतात पण नक्षलवादी आमचे मित्र असू शकत नाही. त्यामुळं त्यांनी आपला मार्ग सोडावा असं माझं त्यांना आव्हान आहे. आपल्याला माहीत आहे की काठमांडूमध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी नेपाळचे प्रधानमंत्री प्रचंड झाले होते. ते माओवादी मुवमेंटचे नेते होते. अनेक वर्ष अंडरग्राऊंड राहिले आणि नंतर ते मेन स्ट्रीममध्ये आले, ते पंतप्रधान झाले. म्हणून माझे नक्षलवादी मुवमेंटमध्ये काम करणाऱ्यांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्हाला नक्षलवादी बनायचं असेल तर बाबासाहेबांना नाव घेऊ नका.
बाबासाहेबांचं नाव घ्यायचं असेल तर नक्षलवादी बनू नका. आणि नक्षलवादातून दलितांचं किंवा आदिवासींचं अजिबात कल्याण होणार नाही. एवढी वर्ष आपण मुवमेंट चालवताय, परंतु दलितांना तुम्ही काय न्याय मिळवून शकला नाही. जेवढा न्याय आम्ही या पॉलिटिकल आणि सोशल मुवमेंटमधून आम्ही दिलेला आहे. त्यामुळे त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी मेन स्ट्रीममध्ये आलं पाहिजे. त्यांच्या मागण्यांबद्दल आमचा विरोध नाही आहे, त्यांच्या भावनाबद्दल आमची भूमिका त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे, पण त्यांचा मार्ग जो आहे तो मार्ग चुकीचा आहे. त्यामुळे एक तर आंबेडकरवादीपणा असं तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम असेल तर नक्षलवाद सोडा आणि आपण मेन स्ट्रीममध्ये या, निवडणुका लढा. आणि मी तुम्हाला आरपीआयमध्ये घ्यायला तयार आहे. तुम्हाला जर निवडणुकीला उभं राहायचं असेल तर निवडणुकीला उभं आपण करू आणि तुम्हाला निवडून आणू. मग तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा. त्यामधले एखाद्याला मंत्री सुद्धा करू आपण. त्यामुळं त्यांनी मेन स्ट्रीममध्ये यावं. माझा मुद्दा एवढाच आहे की त्यांनी मेन स्ट्रीममध्ये आलं पाहिजे. आणि जगदीश जर खरं आंबेडकरवादी असेल तर त्यांनी नक्षलवाद्यांच्या नादाला लागू नये. त्यांनी जयभीमच म्हटलं पाहिजे जर त्याला जयभीम म्हणायचं असेल तर, असं माझं मत आहे. आणि जगदीशनी त्याला चांगला पुढारी व्हायचं असेल तर त्यांनी उलटसुलट भाषण करू नये. नेहमीच उलटसुलट बोलून समाजामध्ये वातावरण चुकीचं करणं बरोबर नाही आहे. दलित समाज या खेड्यापाड्यामध्ये अल्पसंख्याक आहे, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला महात्मा गांधी इथंच पुण्यामध्ये येरवड्या जेलमध्ये ज्यावेळेला आतमध्ये होते, त्यावेळेला सेपरेट एलिमेंटच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी उपोषण सुरू केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा समाज छोटा समाज आहे, तर गांधींचं काय बरं वाईट झालं तर माझ्या समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पॅक्टरी स्वीकारली आणि आपली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून दिली. पण त्या माध्यमातून दलितांना आरक्षण मिळालेलं आहे. आमच्यासारखे लोक खेड्यापाड्यातून आलेले, आम्ही 3-3 वेळेला लोकसभेमध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं की बाबासाहेबांचा विचार हा युद्धाकडून बुद्धाकडे जाणारा होता, क्रांतीकडून शांतीकडे जाणारा होता. त्यामुळे शांतीचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे असं आपलं मत आहे. अटल साहब, ये आपको लगता है कि एक प्रकार से थोड़ा तनाव निर्माण करने की नक्सली वामपंथी लोगों का एक प्रयत्न है? क्या आपको लगता है कि केवल हिंदुत्ववादी ही नहीं तो वामपंथी भी इसके अंदर शामिल है? मुझे लगता है कि सनतवाड़ी और जो भीमा कोरेगांव के आजू बाजू में जो है उससे कोई नक्सलवाद का कोई संबंध नहीं है. नक्सलवादी लोग उनकी एक्टिविटीज अपने गढ़चिरौली, चंद्रपुर, उधर एरिया में करते रहते, छत्तीसगढ़ में, मध्य प्रदेश में. लेकिन ये घटना से कोई नक्सलवादियों का कोई संबंध नहीं है. यहाँ जो भी कुछ हमारे मराठा समाज के जो नौजवान लोग थे, उनके दिमाग में थोड़ा एट्रोसिटी के बारे में गलतफहमी है, और इसीलिए मतलब मुझे लगता है कि भीमा कोरेगांव के दंगे से नक्सलवादियों का कोई संबंध नहीं है. और जो बाद में बंद हुआ उसमें भी नक्सलवादियों का कोई संबंध नहीं है. इसलिए नहीं है कि हमारा समाज एकदम रास्ते में उतर गया. वहाँ उन्होंने पत्थर मारे लेकिन किसी आदमी पर पत्थर नहीं मारा, उन्होंने किसी दुकान पर पत्थर नहीं मारा, उन्होंने रास्ते से जाने वाले जो वाहन थे तो मतलब उनकी तोड़फाड़ उन्होंने की और अपनी भावना व्यक्त करने का उन्होंने काम किया है. तो इसलिए इसमें कोई हमारा अम्बेडकराइट मूवमेंट नक्सलवादियों से भी ज़्यादा मिलिटेंट है, लेकिन हम कोई अंडरग्राउंड नहीं लड़ना चाहते हैं, हम ओपन ग्राउंड लड़ना चाहते हैं, लोकतंत्र के मार्ग से लड़ना चाहते हैं. ये दंगे से कोई नक्सलवादियों का संबंध नहीं. बार बार जिग्नेश का एक सवाल होता है, जिग्नेश को लेकर. जिग्नेश पुणे आया, एक बड़ी सवाल ही शनिवार वाड़े पे. उसके बाद इस तरह से आपने भी अभी पहले कहा कि उसका कोई संबंध नहीं, लेकिन एक बार बार आरोप किया जा रहा है कि उसका संबंध है. कोई संबंध नहीं, मुझे लगता है कोई उनका संबंध इसमें नहीं है. अभी वो पुलिस उसकी जांच करे, उसके ऊपर जो 153 ए के माध्यम से उनके ऊपर केस हुई है, लेकिन वो दंगे की कोई उनके ऊपर केस हुआ नहीं है. जब भाषण हम भी उल्टा सीधा भाषण करते थे तो हमारे ऊपर भी केस होती थी, इसीलिए मैंने उल्टा सीधा भाषण करना वो बंद कर दिया और मैं सीधा भाषण करने लगा. तो अभी मेरे ऊपर कोई केस होती नहीं है. तो जिग्नेश ने भी ज़्यादा भड़काऊ भाषण नहीं करना चाहिए, समाज को जोड़ने का भाषण करना चाहिए. जब बाबा साहब तो समाज के सामने रखना है तो जोड़ने की बात करनी चाहिए, तोड़ने की बात नाही करनी चाहिए. आणि जिग्नेश मेवाणी म्हटले होते की प्रत्येक दलिताला 5 एकर जमीन द्या. तुम्हाला काय वाटतं? जिग्नेश मेवाणी आता म्हणतोय, मी गेल्या 20 वर्षापूर्वी मागणी केलेली आहे की देशामध्ये जे भूमिहीन लोक आहेत, जर गरिबी हटवायची असेल तर गावामध्ये जे भूमिहीन लोक आहेत, दलित असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील किंवा आदिवासी असतील,
गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 5 एकर जमीन असावी आणि देशामध्ये जवळजवळ 20 करोड एकर जमीन ही वॅकंट लँड आहे. त्यामुळे सरकारने जर ठरवलं तर जवळजवळ 5 कोटी 4 कोटी कुटुंबांना 20 करोड एकर जमीन मिळू शकते. त्यामुळं प्रत्येकाला 5 एकर जमीन मिळाली पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर आम्ही दलित क्रांतीच्या काळामध्ये केलेली आहे. आणि मी मंत्री असताना जवळजवळ 3.25 लाख एकर जमिनीचं वाटप गायरान जमिनीचं केलेलं आहे. 14 एप्रिल 90च्या अगोदर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या नावावर पट्टे द्यायचे असा निर्णय मी मंत्री असताना आम्ही घेतला होता आणि त्या माध्यमातून 3.25 लाख एकर जमीन दलितांना मिळालेली आहे. पण अलीकडे मी काल चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा झाली आमची आणि आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने काहीतरी निकाल दिलेला आहे की गायरान जमीन कोणाला द्यायची नाही. जर गायरान जमीन सरकारी कामासाठी पाहिजे असेल तरच द्यायची. त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे की गरिबी हटवायची असेल तर गोरगरिबांना जमीन मिळाली पाहिजे. सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाही आहे. सगळे शहरामध्ये येऊन झोपडपट्ट्या वाढवून आपल्याला चालणार नाही. त्यामुळं त्या लोकांनी गावामध्येच राहिलं पाहिजे, खुल्या हवेमध्ये राहिलं पाहिजे. अशा बंद हवेमध्ये सगळ्यांनी येऊन चालणार नाही. त्यामुळे त्यांना जमीन द्यावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. साहेब पुण्यामध्ये त्याची जी समिती स्थापन केली होती त्या समितीने एकूण जो रिपोर्ट दिला, सामाजिक असंतोष आजही त्या परिसरामध्ये कायम आहे आणि जातीय वादही तिथे अस्तित्वात आहे असेही काही निष्कर्ष तिथे मांडलेले आहेत. त्याचं थेट तुमच्याशी निगडीत उदाहरण तिथे असं देण्यात आलं की समाधीचं नंतर शुद्धीकरण करण्यात आलं ज्यावेळी तुम्ही दर्शन घेऊन गेला होता, अशी माहिती समितीच्याच काही सदस्यांनी दिली होती. तर एकूण आणखी तिथे काही असंतोषाचं वातावरण, तिथे काही सहविचार बैठका आणि या सगळ्या याची काही गरज आहे का? मला वाटतं आता काय गोमूत्र शिंपडले काय शिंपडले मला माहीत नाही आहे, परंतु ही पद्धत बरोबर नाही आहे. माझा महाराष्ट्रातला अनुभव आहे की मी ज्या ज्या गावात गेलेलो आहे त्या गावातल्या मराठा समाजाने मला मंदिरामध्ये नेलेलं आहे. जसा जगजीवनराम बाबूंना जसा बिहारमध्ये अनुभव आला तसा मला काय आतापर्यंत अनुभव आला नाही. आता मी गेल्यानंतर जर गोमूत्र शिंपलं असेल तर मला तिथं जाऊन चांगलं पाणी शिंपडावं लागेल. त्यामुळं मला काही माहीत नाही. पण आता एवढं आपण महाराष्ट्र हा पुढं जात असताना पुन्हा एवढं मागे जाणं बरोबर नाही आहे. त्यामुळं काय झालं मला माहीत नाही, पण गोमूत्र शिंपडलं असं काही मला माहिती मिळालेली आहे. साहेब रिपब्लिकन ऐक्यासाठी राजीनामा द्यायची वेळ आली तर द्याल का? अगोदर ऐक्य तर झालं पाहिजे. नाही रिपब्लिकन पक्षात ऐक्य आहे ते ऐक्य मी एकटा मंत्री आहे, अजून 2-4 मंत्री होण्यासाठी ऐक्य पाहिजे आहे ते मंत्रिपदी घालवण्यासाठी ऐक्य जे आहे ते ऐक्य. त्यामुळे मी असं म्हटलं होतं समाजातल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष हा व्यापक झाला पाहिजे. त्यामुळं जर मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की जर बाळासाहेब आंबेडकर आणि सगळे जे गट आहेत, आता आमच्या समाजामध्ये अडचण ही आहे की रोज गटबाजी करणारे लोक म्हणतात ऐक्य झालं पाहिजे, या गटातून त्या गटात जातात आणि म्हणतात ऐक्य झालं पाहिजे. त्यामुळं मला वाटतं की ऐक्य करायचं असेल तर त्याला एक फॉर्म्युला तयार करावं लागेल आणि निर्णय प्रक्रिया जी आहे ती लोकशाहीच्या पद्धतीनं घ्यायची. त्यानंतर पुन्हा भाजपसोबत जायचं की काँग्रेससोबत जायचं की स्वतंत्र लढायचं की न लढायचं हा निर्णय त्या कोरम कमिटीने घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीची यंत्रणा तयार करून मला वाटतं की जर ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा विरोध अजिबात नाही आहे. पण ते ऐक्य हे समाजाच्या हितात असलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की सत्ता मिळाली पाहिजे. सत्ता मिळाल्याशिवाय लोकांचं बरं करता येत नाही. आज मी माझ्या मंत्रालयामध्ये रोज मी 400-500 लोकांना भेटतो. मुंबईत आलो तर मला 700-800 लोक भेटतात. मी ज्या जिल्ह्यात जातो तिथं मला 500 लोक भेटतात आणि त्यांचे अर्ज घेऊन मला जी मदत करणं त्यांना शक्य आहे ती मी करतो. मी मंत्री नसताना मी काम करतच होतो. मंत्री झाल्यानंतर माझ्या फोननी अनेक काम होतात. पण मला असं वाटतं की माझं मंत्रिपद घालवण्याचा प्रयत्न कुणी करत असतील तर ते म्हणजे ते काय थोडं बरोबर नाही आहे. अगोदर एकत्र या आणि माझं मंत्रिपद आता 1.5 वर्ष राहिलेलं आहे. नंतर पुन्हा 10 वर्ष मी मंत्री राहणारच आहे. त्यामुळं ऐक्य झाल्यावर माझ्यासोबत अजून मी 1-2 मंत्र्यांना मी घेऊन जाईल. मी एकटाच राहणार नाही आहे.
ऐक्य सत्ता मिळवण्यासाठी ऐक्य आहे, शेवटी ते निवडणूक आहे कशासाठी, निवडून येणं आहे कशासाठी. त्यामुळे मला वाटतं की या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये निवडून येणं, सत्ता मिळवणं हे मुख्य उद्देश प्रत्येकाचा असतं, ते काही चुकीचं नाही आहे. आणि आंबेडकर वाद म्हणजे सत्ता मिळवून सर्वसामान्य माणसाचं मुबलक करणं ही बाबासाहेब आंबेडकरांची ही वैचारिक भूमिका होती आणि त्या भूमिकेप्रमाणे मी काम करतो. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या विरोधामधला असंतोष वाढतोय आणि नवीन गोष्टी रोज समोर येत आहेत. आज देखील मंत्रालयात एका धर्मा पाटील नावाचा 70-80 वर्षाचा ग्रस्त त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण काय तर त्याची जमीन कुठल्या तरी औष्णिक प्रकल्पाला गेली होती आणि त्याचा मोबदला त्याला मिळाला नाही. त्यातही कुठेतरी एजंटगिरी झाली. प्रशासन नीटपणे काम करत नाही. प्रशासन सरकारचं मंत्र्यांचं ऐकत नाही, अशा अवस्था आहे. आणि असं सत्ता परत येणार आहे, पण मंत्री होणार. प्रशासन आहे, शासन आणि प्रशासन. एक तर प्रशासन आणि शासन यांनी एकत्रितपणे पुढे जायला पाहिजे. जर एखादा प्रकार शिवसेनेची 23 दिन के बाद में 2 आरोपी नहीं पकड़े जा रहे एट्रोसिटी के बावजूद, तो मुझे ये बताइए कि उस वक्त आपकी क्या भूमिका होती? मेरी भूमिका क्या होती, मतलब जो आज की भूमिका है वही होती. क्योंकि मैं तब भी अगर मैं मंत्री भी नहीं होता था तो भी मुझे एक आदत ये है कि भाई सामने वाले लोगों को भी थोड़ा मौका देने की आवश्यकता है. आंदोलन तो हमने किया है, मेरी पार्टी ने आंदोलन किया है. अगर इनको अरेस्ट करने के लिए जगह जगह पर आंदोलन लोकसभा आणि विधानसभा स्वबळावरती लढणार आणि 150 आमदार आणि 25 खासदार निवडून येणार असा उद्धव ठाकरे शिवसेनेने आज जाहीर केलेला आहे. पण आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे की शिवसेनेला सोडूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष हा लोकसभा आणि विधानसभा एकत्रितपणे लढणार आहे. आणि शिवसेना ही विधानसभेमध्ये आमच्यासोबत नव्हती. त्यामुळे लोकसभेमध्ये शिवसेना आमच्यासोबत असल्यामुळे त्यांचे 18 खासदार निवडून आले होते. तरी माझं उद्धवजींना आव्हान आहे की उद्धवजी माझे चांगले मित्र आहे आणि लोकसभेमध्ये आपण एकत्र राहूया. विधानसभेत तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. तशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करू. पण जर त्यांनी ठरवलंच असेल की त्यांना वेगळं लढायचं आहे तर आमची तयारी आहे. आम्ही वेगळे लढून आम्ही या राज्यामध्ये मॅक्झिमम खासदार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील अशा पद्धतीचा आम्हाला देशभरामधला विश्वास आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि मुख्यमंत्री असं काय आहे का प्रस्ताव? मी जोपर्यंत त्यांच्यासोबत जात नाही तोपर्यंत अजिबात मुख्यमंत्री होणार. आठवले साहेब, आज 180 रुपये पेट्रोल झालंय आणि एकीकडे महागाईने जनता ओरपळत आहे, तर त्याबद्दल तुमचं? महागाई कमी झाली पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आता अनेक वेळेला पेट्रोल डिझेलचे भाव कमी जास्त होतात. पण नक्कीच आपण पाहिलेलं आहे की जीएसटी मध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. 1 फेब्रुवारीला येणारं जे बजेट आहे ते बजेट सुद्धा सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, दलितांना, आदिवासींना आर्थिक न्याय देणारं बजेट असेल. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहोत. म्हणजे एकतर महागाई अशी वाढता कामा नये आहे आणि आमच्याच काळामध्ये पेट्रोल डिझेल वाढते असं नाही आहे. मनमोहन सिंगचं सरकार असताना 4-4 महिन्यामध्ये 3